नमस्कार। आज कामठी मौदा विधानसभेमध्ये मौदा ह्या शहरामध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी मौद्याचे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात गावचा कट्टा ह्या उपक्रमाअंतर्गत आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की देशामध्ये कशा पद्धतीने जे सरकार चालत आहे त्यांचं काय मत आहे आणि होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची प्रतिक्रिया काय आहे, समस्या काय आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। शेतीविषयक आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, ह्याबद्दल ते सांगतील। बोला भाऊ। हां बोला। तुमचं नाव? माझं नाव आधी बंटी सुरेशजी अटवार, मी एक शेतकरी आहे। तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोक BJPला त्रासले आहेत। त्याच्यामागचं कारण असं आहे, शेतीत लागणाऱ्या ज्या औषधी आहेत, खते आहेत, आधी किती होतं काँग्रेसच्या काळात ना आता किती आहे, त्याला समोरून लोक विचार करतील वोटिंग कोणाला करायचं। याच्या अगोदर शिवसेनेचे खासदार होते कृपालजी तुमाने साहेब, त्यांच्या मौदा शहरात एक बी रुपयाचा फंड नाही आहे, एक पण काम मौद्यात नाही आहे, किती वर्ष झाले। आता तो जो BJPने उमेदवार दिला तो स्वतः फायद्यासाठी आपला पक्ष सोडू शकतो, तो जनतेला का नाही सोडणार। म्हणून मौदा येथील सर्व लोक जास्तीत जास्त काँग्रेसला मतदान करतील असं मला वाटते। पुन्हा अजून मग महागाई आहे। हो, सर्वच महंगे वाढले। शेतीच्या हात म्हणजे मजूर नाही, कंपन्यामध्ये लोकांना घेऊन नाही राहिले। जसं जे पूर्वी खासदार होते त्यांनी काही विकास वगैरे काही पूर्व खासदाराचा 1 रुपयाचा विकास नाही मौद्यात। एखादने बोर्ड दाखवून द्यावं कोणा का जे तुम्हाला साहेबांना आपला बोर्ड लावला, कोणता काम केला, काही केला, कधीच नाही। हा तुम्ही बोला ना, तुम्ही बोला। बोला तुम्ही सांगा ना। तुम्ही मला नाही बोलतायत। बोला जसं आहे तसं। मी शेतकरी आहे, प्रकाश संतोष जुमडे, धामणगाव येथील कास्तकार आहोत। परंतु या भागामध्ये पहिल्या काळामध्ये जो काँग्रेसने जो विकास केलेला आहे त्याच्यानंतर 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली तेव्हापासून मौदा तालुक्यामध्ये रामटेक मतदारसंघामध्ये एकही कामाचा विकास झालेला नाही। परंतु असो, आमच्या या भागामध्ये PN नरसिंहराव निवडून गेलेत काँग्रेसमधून आणि ते 2.5 वर्ष प्रधानमंत्री राहिले आणि खरी या मौदा तालुक्यात रामटेक मतदारसंघामध्ये विकासाची वाचा त्यांनी फोडली। त्यानंतर या ठिकाणी तुमाने साहेब खासदार म्हणून नेतृत्व करत असताना या रामटेक मतदारसंघामध्ये एकही रुपयाचा विकास त्यांचा नाही आणि म्हणून त्यांच्यावर नाराज होते। भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसचा उमेदवार आणून उमरेड भिवापूरचा त्यांनी उभा केलं, परंतु लोक BJP पक्षापासून त्रासलेले आहेत आणि त्यांच्यामुळे यावेळेस सरकारमध्ये मतदान करते आणि मतदान भगिनींनो या सरकारमध्ये बदल व्हावं आणि म्हणून काँग्रेस पक्षांना सर्वात जास्त मतांनी निवडून द्यावं एवढीच आशा या ठिकाणी करतो। मतदात्यांनी 100% विचार करून हा जो भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा जो उमेदवार आपल्या इथं दिलं, हे स्वतःच बिअर बारचे दुकान चालवणारे आहेत आणि हे सरकार BJP सरकार धीरूभाई अंबानी, टाटा बिर्ला यांची आहे, शेतकऱ्यांची हे सरकार नाही। आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, परंतु औषधी, बिजाईत, सल्फेट यांच्यामध्ये खूप वाढ केली आणि हे सरकार लोकांची दिशाभूल करतात। फुकट अनाज, फुकट साड्या अशा प्रकारे लोकांना दिशाभूल करण्याचं काम हे BJP सरकार करत आहे। परंतु या BJP सरकारला बळी न पडता काँग्रेस सरकारला बहुमताने निवडून द्यावं हे जी आशा बाळगतो आणि आपले 2 शब्द संपवतो। मी व्यवसायाने प्रायव्हेट कंपनीत काम करतो। आपल्याकडं मौदा शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते। 2010 वर्ष तुमाने साहेब खासदार होते। 2014च्या आधी इथे NTPCचा मोठा प्रोजेक्ट काँग्रेस सरकारने केला। त्याच्यामध्ये त्यांचं भविष्यात निर्माण होणारे बेरोजगार आणि त्यांना किती लागणारं काम
या सर्वेक्षणानुसार भारत सरकारने हा उद्योग इथे आणला होता. पण आज 10 वर्षात भाजपा सरकारनं एकही उद्योग इथे नवीन उभारला नाही. मी राहुल गोविंदराव हटवार, वार्ड क्रमांक 9 मध्ये राहते, मौदा. आणि ज्या शासनाने जे शेतकऱ्यासाठी जे कार्य केले आहे, धानावरला बोनस असो की आता की जे अवकाळी पावसाने केलेले नुकसान भरपाई ते DBT मार्फत देण्यात येत आहे, थेट शेतकऱ्यांनाच पोचत आहे. ते आतापर्यंत असा होत होता की 2014च्या पहिले DBT सारखा असा काही नियोजन कोणत्याही सरकारनं केलेला नव्हता. या सरकारनं DBTच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना थेट पैसे पोचवत आहे. राजीव गांधी मनाचे माजी पंतप्रधान की 100 रुपये जर आपण पाठवतो तर ते शेतकऱ्यापर्यंत 15 रुपये पोचतात बा, आणि 85 रुपये जे कुठेतरी गाड होतात दलालाच्या मार्फत असे. आणि म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बा अगोदरच्या काळामध्ये म्हणजे 2014च्या अगोदर 100 रुपये जर पाठवले तर ते 85 रुपये तिकडंच जायचे आणि 15 रुपये भेटायचे, फक्त शेतकऱ्यांना भेटायचे. आणि आता तसं नाही आहे. आता डायरेक्ट जे आताच मी तुम्हाला सांगितले की DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे येतात. आणि आता तर आधी जो बोनस मिळत होता त्या मानाने आता 2 हेक्टरपर्यंत जो बोनस आहे 20,000 रुपये प्रति हेक्टर आणि 2 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आता तर असं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण असं होत आहे की जसं 50 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि 50 शेतकऱ्यांची नावे आहेत, पण 50 न येता फक्त 10 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे थेट येत आहेत आणि उर्वरित 40 शेतकरी ते वंचितच राहत आहेत ना. आता पहा, जे ऑनलाईन प्रक्रिया होती ही पंचनामा केलेल्या शेतकऱ्यांना किंवा रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे, शेतकऱ्यांनी केंद्रामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे 100% त्यांना तो बेनिफिट मिळालेला आहे. आणि मध्यंतरी असा झाला की ऑफलाईन प्रक्रिया पण केली आहे शेतकऱ्यांना, त्यांना पण मिळालेलं आहे. ज्यांनी केलंच नाही, जो घरीच बसून राहते ना काहीच करत नाही, त्याला का भेटणार आहे? नाही, केलेल्या पण शेतकऱ्यांना असं आहे की बा आपल्या तालुक्यामध्ये मौदा तालुक्यामध्ये असे पुष्कळ शेतकरी आहेत की त्यांनी मला सांगितलं आहे त्यांनी ऑनलाईन केलेलं आहे, ई-पीक पाहणीसुद्धा केलेली आहे, परंतु अजूनपर्यंतही त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत असं मला तरी आढळलं आहे. आणि माझ्याकडे त्या तक्रारीसुद्धा आलेल्या आहेत. मी स्वतः तहसीलमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाऊन बसतो तिथे. आणि आता इलेक्शन पिरियड असल्यामुळे कसं आहे, कोणाची KYC नाही झाली. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.